स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं म्हणतात. मात्र ज्या आईनं 9 महिने पोटात वाढवलं, शिकवून मोठा करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्या आईलाच तिच्या वृद्धापकाळात रस्त्यावर सोडून देण्याचा निर्लज्ज प्रकार औरंगाबादमध्ये उघड झालाय. गेल्या 3 दिवसांपासून या आजी रस्त्याच्या कडेला अशाच पडून आहेत. खायला अन्न नाही, पांघराला चादर नाही अशी अवस्था. वृद्धत्वामुळे चालता बोलता येत नाही, मदत मागणार तरी कशी? सुरुवातीला ही कोणीतरी भिकारी असावी म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं. मात्र कोणाला तरी शंका आली आणि त्यांनी तिची चौकशी केली, तेव्हा खरा प्रकार उघड झाला. नारेगाव मध्ये तिचं घर आहे. तिच्या सख्ख्या मुलानंच तिला इथे आणून टाकलं आणि पळ काढला. 1 महीने से तुमको घर पे जाने का है क्या? नहीं. क्यों निकाल दिए तुमको? रखते नहीं. क्या बीमारी है कुछ तुमको? तो फिर यहाँ पे बाहर क्यों है? तुम घर पे चलो ना, हम घर पे छोड़ देते तुमको. नहीं जाते. नहीं जाते? अकाल देते? हाँ. मारपीट करते क्या? हाँ. नागरिकांनी आजींना वृद्धाश्रमात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेही कायदा आडवा येतोय. खरं तर पोलिसांनी मुलाला शोधून त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनीही याकडे साफ दुर्लक्ष केलंय. ही म्हातारी 4 दिवसापासून आहे. पहिल्या दिवशी तर असं वाटलं की थांबेल, चालल्या जाईल किंवा रस्त्यावर भीक वगैरे मागणारे असेल, पण तिची हालत पाहिल्यानंतर लक्षात आलं की ते 4 दिवसापासून जास्त चालू फिरू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग तिला खाण्यापिण्याचं आणून दिलं. बऱ्याच लोकांनी मदत केली, जाणाऱ्यांनी विचारलं, पण तिला काल रात्री मग गादी वगैरे दिली. 4 दिवसापासून अशी अवस्था आहे की थंडीमुळे मग तिची अवस्था एक सहन होत नाहीये. गेल्या 4 दिवसापासून ह्या आजी इथेच झोपलेल्या आहेत. ह्या राहायला नारेगावला आहे. त्यांच्या मुलांनी ह्यांना टाकून दिलंय म्हणून आज या आजींची अशी व्यवस्था झालेली आहे. अखेर लोकांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि त्यानंतर या माऊलीला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलं. तिच्या मुलाचा शोध सुरू केला. मुलाचा की मुलाच्या रूपात वावरणाऱ्या सैतानाचा? विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.